सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायत इमारतीच्या पूर्व बाजूस असलेल्या गणेश दौलत मोहिते यांच्या स्वीट दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे 12,61,000 रुपयांचं नुकसान झाल्याची घटना घडली। आगीमुळे दुकानातील खाद्यपदार्थ, फर्निचर, विद्युत उपकरणं तसंच इतर साहित्य जळून खाक झालंय। आगीची माहिती मिळताच ओझर नगरपंचायत तसंच HL यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे। त्यामुळे आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्यापासूनच रोखण्यात यश आलंय आणि मोठा अनर्थ टळलाय। आगीत 4 फ्रीजांचे सुमारे 60,000 रुपये, फर्निचरचे 7 लाख रुपये, फॅनचे 1,000 रुपये, दुकानातील उपयोगी साहित्यांचे 3 लाख रुपये तसंच तयार मालाचे 2 लाख रुपयाचं नुकसान झालंय। या आगीत एकूण अंदाजे 12,61,000 रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। घटनेनंतर तलाठी अच्युत भांगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। आग विझेपर्यंत दुकानातील बहुतांश साहित्य पूर्णपणे जळून नष्ट झालं होतं। त्यामुळे गणेश दौलत मोहिते यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। नुकसानग्रस्त व्यापाऱ्यास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थ तसंच व्यापारी वर्गाकडून करण्यात येते। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 दिंडोरी।